यंदा 14,55,477 विद्यार्थी इयत्ता 10वी परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत. आणि यावर्षी संपूर्ण राज्यभर महाराष्ट्र शासनाने ठरवलंय की संपूर्ण राज्यभर सेंट्रलाइज ऑनलाईन ऍडमिशन प्रोसेस ही चालू करायची आहे. आणि त्यामुळं सोमवार दिनांक 26 मे 2025 पासून विद्यार्थ्याची नोंदणी आणि त्यांच्या पसंतीनुसार अर्ज कोटा पर्यायासह सादर करण्याची प्रक्रिया ही सुरू आहे. आणि या क्षणाला सर्वसाधारणपणे 7,28,584 विद्यार्थ्यांनी नोंदणी आणि त्याचबरोबर पसंतीनुसार क्रम जो महाविद्यालयाचा क्रम देऊन ती प्रोसेस पूर्ण केलेली आहे. असं तुम्ही जर FYJCadmissions.in ही वेबसाईट ओपन करून पाहिली, म्हणजे शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाची, तर तुमच्या लक्षामध्ये तिथं हा आकडा निश्चित येईल. म्हणजे तुम्ही डेली तपासले तर तुमच्या लक्षामध्ये ते येऊ शकतं. म्हणजे या 3-3.5 दिवसामध्ये 7.5 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आणि अर्ज भरलेला आपल्याला पाहायला मिळतोय. एकीकडं हा आकडा पाहिला तर दुसरीकडे एक अशी अडचण आहे की गेल्याच आठवड्यामध्ये ज्यावेळी ही प्रक्रिया सुरू झाली त्याच्या 1-2 दिवसामध्ये संपूर्ण राज्यभर धो-धो आणि मुसळधार पाऊस पडला. त्याचा परिणाम काय झाला तर वीज जाणं, उशिरा येणं, नेट बंद होणं, वायफाय न चालणं, सिस्टीम न चालणं, मंदावणं, ह्या सगळ्या गोष्टी होऊ लागल्या. आता ह्या गोष्टी ऑनलाईन ऍडमिशन आपण, कारण कालावधी जो दिलेला आहे तो 3 जून पर्यंत आहे. आणि या 3 जून मध्ये तुम्हाला अर्ज भरायचा आहे. म्हणजे पहिल्यांदा पहिला टप्पा जो आहे तो तुम्हाला 3 तारखेपर्यंत पूर्ण करायचा आहे आणि तो सक्तीचा आहे. आणि तो नाही केला तर तुम्हाला 12वी बोर्ड परीक्षेला सुद्धा बसता येणार नाहीये, हे त्यांनी जाहीर केलेलं आहे. त्यामुळे त्या प्रोसेसमधून तुम्हाला जावं तर लागणार आहेच. पण एकीकडं ह्या ज्या काही नैसर्गिक समस्या आपण म्हणूया या ज्या निर्माण होत आहेत, त्यामुळं अर्ज भरण्याची जी प्रक्रिया आहे ती थोडीशी मंदावलेली आहे. आणि अनेक पालक आणि विद्यार्थी असं म्हणतायत की काही डॉक्युमेंट्स अपलोड होत नाहीत, होत असतील तर खूप वेळ लागतो, पेमेंट लवकर होत नाही, वेळ लागतो, सिस्टीमच मंदावलेली आहे, दिवसभरामध्ये फक्त एवढेच अर्ज आमचे भरले जात आहेत, वगैरे वगैरे अनेक चर्चा ही ऐकायला मिळतात. आणि या संपूर्ण चर्चेचा जो सूर आहे तो असा आहे की उगीच कशाला ही ऑनलाईन पद्धत आणली, पहिलीच पद्धत बरी होती, ऑफलाईन पद्धत पुन्हा एकदा सुरू करा, अशी मागणी शाळा आणि महाविद्यालयामध्ये जिथं या मार्गदर्शन केंद्र आहेत त्या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळते. अर्थात ही नवीन सिस्टीम आहे, अडचणी येणार आहेत. शासनाकडून वारंवार सांगितलं जात आहे की टेक्निकल एरर येते आणि त्याचं दुरुस्तीचं काम चालू आहे, हे शासनाकडून सांगितलं. पण सफर तर पालक आणि विद्यार्थी होत आहे. आणि त्यामुळं किंवा आणखीन असं एक ऐकायला मिळालं की विज्ञान शाखेकडे जे विद्यार्थी त्या गुणवत्तेनुसार आपलं महाविद्यालय सिलेक्ट करताना माध्यमाच्या बाबतीमध्ये पण काही गोंधळ होतोय किंवा माध्यम त्याला मराठी पण दाखवत आहे, इंग्रजी पण दाखवत आहे, तर ते सिलेक्ट करताना काही अडचणी येत आहेत. यावर मार्ग काढणं देखील गरजेचं असणार आहे. अशा एक ना एक अशा अनेक अडचणींना विद्यार्थी आणि पालक हे त्या समस्यांना तोंड देत आहेत. पण विद्यार्थी आणि पालकांनो जरी अडचणी आल्या तरी शासनानं जे ठरवलंय की कोणत्याही परिस्थितीमध्ये ऑनलाईन सेंट्रलाइज ऑनलाईन ऍडमिशन प्रोसेसच राबवायची आहे, तर त्यांनाही कदाचित 3 जूनच्या ऐवजी पुढे तारीख वाढवून मिळेल. या 3.5 दिवसामध्ये जवळजवळ 7.5 लाख विद्यार्थ्यांनी जर नोंदणी केली असेल तर एकीकडं ते म्हणजे यावर काय म्हणायचं हाच नेमका प्रश्न इथं निर्माण होतो. म्हणजे अडचणीवर मार्ग काढत जाणं हा एकच इथं मार्ग असणार आहे. कारण या प्रोसेस ज्या सुरू केलेल्या आहेत त्या आता बंद होतील असं वाटणं थोडंसं मलाही अवघड वाटतंय. म्हणजे आपली अडचणी आपण मांडत असलो तरी त्या सगळ्या समस्या आपल्या मनासारख्या सुटतील असंही काही कधी होत नाही. या प्रोसेसमधून 3 जून पर्यंत जा. कदाचित शासनाकडे रेकॉर्ड डेली अपडेट तुम्हाला या मागा सांगितलेल्या वेबसाईटवर पाहायला मिळेल की किती विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन पूर्ण केलेलं आहे, अर्ज भरलेला आहे ते आपल्याला मिळेल. त्यावरून लक्षात येईल की बाबा हे अर्ज भरले जात आहेत. समस्या आहेत हे उघड आहे, त्या फेस करताय तर करताय, परंतु त्याला सामोरे जाणं हा एकमेव सध्या तरी पर्याय आहे. कारण शासनानं जर ठरवलं असेल की संपूर्ण राज्यभर ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवायची तर त्यातनं ते आता ह्या घडीला
माघारी घेतील असं मला तरी काय वाटत नाही, कारण एकीकडे 7.5 लाख विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे. दुसरीकडं काय होतं की काही विद्यार्थी ITI कडे प्रवेश घेत आहेत, काही विद्यार्थी पॉलिटेक्निकला रजिस्ट्रेशन, दोन्हीकडे पण ते चालू आहे. तेच विद्यार्थी पुन्हा इकडे येत आहेत. खरं पर्याय शोधत असतात किंवा मला हे नाही मिळालं तर इकडे जाता येईल, इकडे नाही मिळालं तर इकडे जाता येईल. हा दोष त्यांचा नाही, कारण काही ऑप्शन करिअरचे पण ठेवले पाहिजे, त्या दृष्टिकोनातून ते असणार आहे. पण या संपूर्ण प्रक्रियेमध्ये लोड येतो तो त्या संगणकावर येतो, त्या सिस्टीमवर येतो आणि त्यामुळे ती सिस्टीम मंदावते आणि निसर्ग परत पाऊस आला, लाईट गेली, हे झालं ते झालं तर पुन्हा त्या अडचणी आहेत. तर अडचणीतून मार्ग काढत जाणं गरजेचं आहे. शासन याकडं मला वाटतं लक्ष ठेवणं आहे. आज मला त्रास होत आहे असं वाटत असलं तर शासन सुद्धा सतर्क आहे, त्या दृष्टीनं ते प्रयत्नशील असेल. आपणही सतत माध्यमाच्या मधून आपणही त्या शासनापर्यंत आपल्याही काही समस्या आहेत त्या मांडण्याचा प्रयत्न करत राहणं आपलं काम आहे. यश अपयशानंतरचा भाग आहे. तर त्या दृष्टिकोनातून आपण 3 जून पर्यंत या प्रक्रियेमध्ये सहभाग घ्या. याला दुसरा पर्याय सध्या तरी काही वाटत नाही. दुसऱ्या बाजूने आपण पत्रकारांच्या माध्यमातून ते तिथपर्यंत शासन दरबारापर्यंत पोहोचवण्याचं काम वेगळ्या माध्यमातून केलं तरी सुद्धा ते चालू शकेल. धन्यवाद.